नमस्कार मित्रांनो, आता पुढचा स्टॉक बघूया. ओके, NTPC लिमिटेड फेनॉमिनल कंपनी. गेले 40 वर्षे कंपनी काम करते थर्मल पॉवर स्टेशनमध्ये. आता सोलरमध्ये घुसले, जोरदार घुसले आणि सोलर प्लांटमध्ये घुसल्यामुळे प्रॉफिट येणार आहे पुढच्या 2-3 वर्षामध्ये. ओके, ऑलरेडी त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढायला सुरुवात झालेली आहे. ओके, PLF यांचा 71% 77% गेलेला आहे. म्हणजे काय, प्लांट लोड फॅक्टर, म्हणजे जे बनवत आहेत ते किती विकलं जातं आहे त्याचा हा द्योतक असतो. ओके, त्याला म्हणतात पॉवर लोड फॅक्टर. त्यानंतर त्यांचे NTPC ओन्स माइन्स. ओके, आणि स्वतःच्या माइन्समधून 15% कोळसा, बाकीचं कोल इंडियाकडनं घेतात. इक्विटी मात्र खूप मोठी आहे, 9,700 कोटी इक्विटी आहे. आणि P/E 13 आहे, फक्त 13.7, म्हणजे स्वस्त शेअर आहे. ROC 10%, ROE 12% आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे स्प्लिटचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे गोईंग फॉरवर्ड. ओके, कंपनीकडे डेट आहे मात्र 2.5 लाख कोटी डेट आहे. गेल्या वर्षी 2.3 लाख कोटी डेट आहे. बेसिकली डेट त्यांना एक्सपान्शनसाठी लागतं आहे सोलर प्लांटमध्ये घुसल्यामुळे. आणि ऑब्वियसली त्याला सबसिडी पण मिळते. 4,000 कोटीची सबसिडी आहे. गव्हर्नमेंटकडे 51% ह्याचे शेअर्स आहेत. FIIकडे 16% आहेत, भरपूर आहेत. ओके, आणि DIIकडे 29% आहेत आणि पब्लिककडे 3% आहेत. पब्लिक इज नॉट व्हेरी मच फेवरिंग NTPC स्टॉक. ओके, ह्याचं सेल्स 1.7 लाख करोड आहेत. ओके, गेल्या वर्षी 1.6 लाख करोड होते. प्रॉफिटेबिलिटी ह्याची मे बी 12% वाढलेली आहे PBT एका वर्षामध्ये. आणि मार्केट प्राईस याची 20% पडलेली आहे. तसे शेअर नेहमीच घ्यायला पाहिजेत. ओके, डेट आहे कंपनीला 2.5 लाख कोटी डेट आहे. गेल्या वर्षी 2.35 लाख करोड डेट होतं. ओके, Q1चा EBITDA म्हणजे 26चा EBITDA पण 16% आहे आणि 4,775 कोटी. गेल्या वर्षी 4,500 कोटी होतं. ओके, आणि प्रचंड मोठी कंपनी आहे. खूप मोठे गिगावॅट हे लोक बनवतात गेल्या 40 वर्षामध्ये. ओके, अकाउंट रिसिवेबल्स यांचा 32 दिवसावर आला आहे, 58 दिवस होता 5 वर्षापूर्वी. P/E 13 आहे, 13.7, म्हणजे स्वस्त शेअर आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे तुम्हाला ऑब्वियसली सांगितल्याप्रमाणे स्प्लिटचा बेनिफिट मिळू शकतो. आणि बेसिकली टेक्निकली बघितलं तर हा शेअर आता खाली आहे. ओके, 300 रुपये किंवा 320, 300 बघायला हरकत नाही 300 रुपयाला. ओके, पीक ह्याचा होता 443 रुपये एका वर्षापूर्वी. आणि ऑब्वियसली ह्याची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 60 गिगावॅट होणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये. आत्ता फक्त 8 GW आहे, त्याच्यामुळे जवळजवळ 8 टाइम्स त्याची रिन्युएबल कॅपॅसिटी वाढणार आहे. त्यामुळे 8 टाइम्स रिन्युएबल कॅपॅसिटीचे प्रॉफिट्स पण वाढणार आहे. त्याच्यामुळे खूप प्रॉमिसिंग कंपनी आहे. आणि याची सोलरप्रमाणे पंप स्टोरेज प्रोजेक्ट्स पण आहे यांचे. म्हणजे धरणामध्ये पाणी खालनं वरती पंपिंग करायचं आणि जेव्हा पाहिजे असेल तेव्हा वरनं पाणी सोडून हायड्रो पॉवर जनरेट करायची. असा हा ओव्हरऑल एक्सपांडिंग कंपनी आहे. 7 लाख कोटी एक्सपान्शन आहे यांचं 30पर्यंत. शेअर घ्यायला हरकत नाही. टेक्निकल एक्सपर्टला विचारा आणि सोच कर समज कर इन्व्हेस्ट कर. ओके, मी तुम्हाला टिप्स देत नाही आहे, पण तुम्हाला फीड देतो.